आंतरराष्ट्रीय समस्या. आता आपण ह्या धड्याचा अभ्यास करणार आहोत. चला तर सुरुवातीला चला थोडी उजळणी करूया. चला तर मागील प्रकरणापर्यंत आपण आंतरराष्ट्रीय व्यवस्थेतील सार्वभौम राज्य, त्याच्यानंतर भारताचं परराष्ट्र धोरण आणि भारताची सुरक्षा व्यवस्था यांचा अभ्यास केला. संयुक्त राष्ट्र या आंतरराष्ट्रीय संघटनेची उद्दिष्ट सुद्धा आपण अभ्यासली. आता या पाठात आपण काही महत्वाच्या आंतरराष्ट्रीय समस्यांचा अभ्यास करणार आहोत. आता याच्यामधल्या काही समस्या या केवळ एकाच देशाच्या राहत नाही, तर त्यांचा परिणाम अनेक देशांवर आणि काही दिवसांनी जगातल्या सर्व देशांवर होतो. म्हणजे संपूर्ण जगाला भेडसावणाऱ्या या समस्यांना आंतरराष्ट्रीय समस्या असं म्हणतात. मग आता या आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्रितपणे येऊन प्रयत्न करण्याची ही गरज असते. मानवी हक्क, पर्यावरण आणि दहशतवाद यांच्याशी संबंधित समस्यांचा आपण या प्रकरणामध्ये अभ्यास करणार आहोत. व त्याच्यामध्ये निर्वासितांचे प्रश्नही आता आंतरराष्ट्रीय स्वरूप धारण करत आहे आणि त्याच्यामुळं त्याचाही विचार आपण आता करणार आहोत. चला पुढे जाऊया. मानवी हक्क. मानवी हक्कामध्ये आपण बघूया की या संकल्पनेचा जो उगम आहे हा नैसर्गिक हक्काच्या संकल्पनामध्ये दिसून येतो. तर नैसर्गिक हक्क म्हणजे काय, तर माणूस हा जेव्हा जन्माला येतो त्याच वेळी जे हक्क त्याला प्राप्त होतात ते हक्क तेव्हा मानवी हक्क म्हणजे काय, तर नैसर्गिक हक्क म्हणजे काय, तर माणूस म्हणून जन्माला आल्यामुळं जे हक्क प्राप्त होतात ते. आपण जन्माला आलो की प्रत्येक या जगामधल्या जितके पण हक्क आहेत, जेवढा पण आपल्याला अधिकार आहे तो आपल्याला मिळाला पाहिजे. जे आपल्याला जे हक्क हवे ते आपल्याला मिळाले पाहिजे. तेव्हा मानवी हक्क म्हणजे माणूस म्हणून आणि समाजाचा एक घटक म्हणून जगण्यासाठी आवश्यक असलेले हक्क. आता पुढे जाऊया. अमेरिकन आणि फ्रेंच या राज्यक्रांतीच्या वेळेमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मानवी हक्कांचा पुरस्कार करण्यात आला होता आणि या हक्कांची पूर्तता करण्यासाठी लोकशाही शासन असणं हे गरजेचं आहे आणि या विचाराला बळ मिळालं. आणि मग त्याच्यानंतरच्या काळामध्ये युरोपमध्ये अनेक राष्ट्रांनी लोकशाही शासन पद्धतीचा आणि संविधानाचा हा स्वीकार केला आणि त्याच्यामुळेच शासनाच्या अधिकारावर मर्यादा आल्या. काय आल्या? मर्यादा आल्या. आणि नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण करणं ही शासनाची महत्वाची जबाबदारी मानली गेली. आपल्या नागरिकांना संपूर्णपणे सगळे हक्क दिले पाहिजेत आणि त्या हक्कांचं संरक्षण करणं हे शासनाचं काम आहे. मग आंतरराष्ट्रीय व्यवहारामध्ये मानवी हक्क या संकल्पनेचा उदय झाला. म्हणजे संयुक्त राष्ट्राची स्थापना झाल्यानंतर मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा हा तयार करण्यात आला. मग 10 डिसेंबर 1948 किती 10 डिसेंबर 1948 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत हा जाहीरनामा बहुमतानं मान्य करण्यात आला आणि मग त्यानंतर 1966 मध्ये नागरी आणि राजकीय हक्कांचा आंतरराष्ट्रीय करार आणि आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्कांचा करार या 2 करारांना संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेनं मान्यता दिली. आलं लक्षात अगदी व्यवस्थित. आता पुढे जाऊया. हे 2 करार आंतरराष्ट्रीय कायद्याचाच भाग आहे. कशाचा? आंतरराष्ट्रीय कायद्याचा. आणि या करारांचं पालन करणं सदस्य राष्ट्रांसाठी बंधनकारक आहे. काय आहे? बंधनकारक. मग शीतयुद्धाच्या काळामध्ये मानवी हक्कांचा प्रश्न हा संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत अनेक वेळा मांडला गेला. आणि पुढे जाऊया. आफ्रिकेतील वर्णद्वेष
हा मानवी हक्कांच्या विरुद्ध आहे आणि म्हणूनच वर्ण द्वेष राजवटीवर बहिष्कार घालणं हा निर्णय घेण्यात आला. वर्णद्वेष म्हणजे काळे व्यक्ती, बरोबर, काळे गोरे ते आहे त्या संदर्भातलं. तर मग आता पुढे बघूया, वसाहतींना स्वातंत्र्य, लोकशाही आणि व्यवस्थेचा आग्रह ही त्यांचीच काही उदाहरणं सांगता येतील. मग आधुनिक काळामध्ये वांशिक संघर्ष, सीमावाद, दहशतवाद अशा काही समस्यामुळे मानवी हक्कांना मोठ्या प्रमाणावर बाधा पोचते. बरोबर, मानवी हक्कामध्ये या गोष्टींना काही समस्यांना तोंड द्यावं लागतं. तसंच अनेक जागतिक स्वरूपाचे प्रश्न आहेत, जसे की साथीचे रोग, पर्यावरणाला असलेला धोका, नैसर्गिक आपत्ती, याच्यामुळं मानवी हक्कांची संकल्पना ही आता अधिक व्यापक झालेली आहे. मग आता पर्यावरण संरक्षण, शाश्वत विकास यांचा सुद्धा समावेश मानवी हक्कामध्ये केला जातो. मग मानवी हक्क आणि भारतीय संविधानात मानवी हक्कांना मूलभूत हक्कांचं स्थान देण्यात आलेलं आहे. बरोबर, आता इथपर्यंतच्या उपक्रमामधला आपले एक काय शिकलो ह्याच्यामध्ये पुढील संकल्पना स्पष्ट करा या अंतर्गत मानवी हक्क याच्यावरती तुम्हाला लिहायचं आहे. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागात प्रवेश करूया.